कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या पुढाकाराने भंडारा येथे भव्य तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवात तांदूळ, कडधान्य, गहू, ज्वारी, बाजरी, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ, कृषी आधारित प्रक्रियायुक्त पदार्थ, पापड, लोणचे, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले फळे व भाजीपाला, त्याचप्रमाणे कलात्मक वस्तू, खाद्यपदार्थ व बचत गटांनी तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल या महोत्सवात लावण्यात आले आहे। दिनांक 18 डिसेंबर 2024 ते दिनांक 25 डिसेंबर 2024 पर्यंत हा जो तांदूळ व धान्य महोत्सव इथे आयोजित केलेला आहे, याचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी सर यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। शेतमाल जो पिकवला जातो त्याला व्यवस्थित बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्याला बरेचदा नुकसान होण्याचा सामना करावा लागतो आणि याच्यावर मात करायसाठी म्हणून सूरगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी मोहाडी मार्फत तसेच प्रकल्प संचालक आत्मा यांच्या मार्फत हा जो धान्य महोत्सव इथे आयोजित केलेला आहे, यात क्षेत्रीय स्तरावर जी उत्पादनं आहेत ती शहरातील लोकांना उपलब्ध व्हावी हा मूळ उद्देश ठेवून चांगल्या प्रतीची दर्जेदार उत्पादनं तसेच धान्य व तांदूळ इथे विक्रीस उपलब्ध आहे आणि इथे चांगल्या प्रकारचा सर्व शहरी लोकांचा रिस्पॉन्स इथे मिळत आहे आणि चांगली आर्थिक उलाढालही या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे। जास्तीत जास्त लोकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा व महोत्सवाला प्रतिसाद द्यावा असं निश्चितच कृषी विभागातर्फे मी आवाहन करते। आणि सूरगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने इथं तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे 18 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत। तर हा जो महोत्सव आहे याच्यामध्ये जवळजवळ 40 स्टॉल आहेत आणि हे जे स्टॉल जे आहेत ते बऱ्यापैकी सगळे आपले बचत गट किंवा असे जे काही ग्रामोद्योग वगैरे आहेत त्यांचे आहेत। शहरातून बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटत आहे। तर आणि आम्ही कृषी विभाग जो आहे तो पण इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे। तर मी सगळ्या म्हणजे लोकांना आवाहन करेल की ह्या तांदूळ महोत्सवाला तुम्ही भेट द्या आणि इथं जे काही बऱ्यापैकी जे काही आपण इथं प्रॉडक्ट आहेत सेंद्रिय पद्धतीचे आहेत, त्याच्यामुळं मी तुम्हाला आवाहन करतो की इथे भेट द्या। मागच्या 2019 पासून आपण हे स्टॉलचा हा बचत गटाच्या माध्यमातून आपण संकल्प उभारला। सर्वात प्रथम नागपूर प्रशासकीय बिल्डिंगच्या ठिकाणी आपण 10 स्टॉलपासून सुरुवात केली आणि नंतर 2020, 2021 आणि 2022 3 वर्ष लगातार भंडारा आणि नागपूर या ठिकाणी आपण हा तांदूळ व धान्य महोत्सवाचं आपण आयोजन केलं। काय प्रतिसाद मिळते नागरिकांकडून दरवर्षी आम्हाला जो या ठिकाणी येणारा प्रतिसाद आहे, मागच्या वर्षी म्हणजे 2022पेक्षा यावर्षी जास्त नागरिक या ठिकाणी खरेदी करण्याकरिता येतात आणि आतापर्यंत तांदूळ जवळपास 10 टनाच्या वर तांदूळ विक्री झालेली आहे। तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याने भंडारा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी तांदूळ व धान्य महोत्सवात भेट द्यावी अशी विनंती कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।